तयार झाले आपले मुळ्याचे पराठे. मधून सुद्धा किती छान दिसत आहे. त्यासाठी इथे घेतले मी 2 मुळे. आता आपण ते किसून घेऊ. पहा किती छान पडतोय आपला किस. मी अशा प्रकारे सर्व मुळे किसून घेतले. आता आपण पराठ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी घेतले मी इथे 2 वाट्या पीठ, चवीप्रमाणे मीठ, थोडासा ओवा घेतला मी हातात, थोडीशी पिठामध्ये हळद टाकू, थोडंसं मोहनसाठी तेल. पीठ भिजवताना थोडं सैलच भिजवा. आता थोडा वेळ पीठ झाकून ठेवू. आपण सारणामध्ये टाकण्यासाठी आल्याचा तुकडा, 3-4 मिरच्या, थोडासा लसूण, थोडं मिक्सरवर फिरवून घेऊ. आम्ही थोडासा जाडसर फिरवून घेतला. छान मुळ्याचा पाला सुद्धा मी बारीक कापून घेतला. थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे तिखट, धनेपूड, हळद, थोडा गरम मसाला, 1 चमचा तीळ, तयार केलेला ठेचा. आता आपण छान कालवून घेऊ. तर यातला आपण एक गोळा तोडून घेऊ. त्याला पिठामध्ये घुसळून घ्यायचे. छान मोदकासारखी त्याची पारी करून घ्यायची. त्याला मोदकासारखा बंद करून घ्यायचा गोळा. जे शिल्लकचं पीठ असेल ते तोडून घ्यायचं. पुन्हा त्याला पीठ लावून आपण पराठा लाटून घेऊ. पराठा हलक्या हाताने लाटायचा आणि कणिक जर नरम असली तर पराठा लाटायला जड जात नाही. किती छान एकसारखा पराठा लाटून घेतला आपण. किती छान फुगतोय आपला पराठा. कलर सुद्धा खूप छान दिसतोय. आपला पराठा सगळीकडून शेकून झाला. आता आपण काढून घेऊ.